नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल बाळासाहेब गिरपे पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलला दुसऱ्या लेक्चर सहित. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, युट्यूब चॅनलचा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्याला आपल्या चॅनलच्या नवीन नोटिफिकेशन जे असतील ते आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आता आपण बघतोय 2024 मधील महत्वाच्या नियुक्त्या कोणत्या झाल्या, कोणत्या पदावर कोणत्या व्यक्तींच्या महत्वाच्या नियुक्त्या झाल्या, हे आपल्याला मुद्दा आहे आजचा. तर त्या महत्वाच्या नियुक्त्या आपण बघतोय. चालू करूयात, जास्त वेळ न घालता डायरेक्ट मुद्द्याला हात घालूयात. पहिलाच मुद्दा आपला महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक. कोण? महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक. हे जे पद आहे ते महाराष्ट्राचा पोलीस महासंचालक यांचं पद आहे. या पदावर सध्या कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नुकत्याच चर्चेत आले होते आपल्या सगळ्यांना, त्यांना बातम्यांमध्ये आपण त्यांना सगळ्यांना पाहिलेलं आहे. तर त्यांचं नाव आहे रश्मी शुक्ला. काय नाव आहे? रश्मी शुक्ला असं त्या महिलेचं नाव आहे. बरं, हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा का बरे? कारण याच्या अगोदर सुद्धा या पदावर खूप लोक येऊन गेलेले, पण हा मुद्दा या कारणाने महत्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की आयोग जो आहे तो महिलांच्या सक्षमीकरणावर जास्त भर देतो आणि या पदावर जाणाऱ्या म्हणजेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या पदावर जाणाऱ्या सगळ्यात पहिल्या महिला कोण असतील तर त्या झालेल्या आहेत रश्मी शुक्ला. आता या रश्मी शुक्ला कोण आहेत? ते या रश्मी शुक्ला जे आहेत या 2024 म्हणजे किती कालावधीसाठी राहतील? 2024 ते 26 या कालावधीसाठी रश्मी शुक्ला या पदावर राहणार आहेत. आता ह्या ज्या रश्मी शुक्ला आहेत ते 1988 ची जी बॅच आहे, 1988 ची बॅच यांची, त्या 88च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी, म्हणजे त्यांनी आयपीएस एक्झाम देऊन त्या पास झालेल्या युपीएससी थ्रू, आणि 1988च्या बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी होत्या. त्यानंतर या पदावर येण्याआधी त्यांनी कोणत्या एखाद्या पदावर, महत्वाच्या पदावर काम केलेलं आहे का? तर हो. कोणत्या पदावर काम केलेलं आहे? तर भारताचे सशस्त्र दल जे असतं, भारताचे जे सशस्त्र दल असतं त्या सशस्त्र दलाच्या सशस्त्र सीमा दल. कोणतं दल? भारताचं सशस्त्र सीमा दल. भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या सुद्धा त्या महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. कोण? आता याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो हे आपल्याला फ्रेम करणं गरजेचं आहे, कारण आयोग कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारेल हे आपल्याला माहित नाही आणि त्याचा आपण विचारही करू शकत नाही. तर पहिलाच प्रश्न याच्यावर येऊ शकतो की महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर त्यांचं नाव आहे आपल्याला माहिती आहे, रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा जर प्रश्न विचारला, असा न विचारता जर त्यांनी प्रश्न विचारला की रश्मी शुक्ला या महिला म्हणून पोलीस महासंचालक पदी महाराष्ट्र राज्याच्या कितव्या महिला आहेत? तर महिला म्हणून या पहिल्याच महिला आहेत ज्यांनी पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. यांनी कधी कार्यभार स्वीकारला? यांचा जन्म जो आहे, रश्मी शुक्ला यांचा जन्म जर विचारण्यात आला, सहसा विचारण्यात येणार नाही पण विचारण्यात आला म्हणून माहिती म्हणून सांगतोय, 30 जून 1964 ही यांची जन्मतारीख आहे. किती? 30 जून 1964. हा आपला पहिला मुद्दा इथं कव्हर झालेला आहे. पहिली महत्वाची नियुक्ती आपण कव्हर केली. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया, जास्त वेळ न घालता. दुसरं जे महत्वाचं पद आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतात सगळ्यात मोठी जी बँक आहे एसबीआय, ज्या बँकेत गेल्यानंतर तुम्हाला लाईनीत उभं राहावं लागतं. ऑब्व्हियसली तिथे तुमच्याकडे येणार कोणीच नसतं. जसं प्रायव्हेट बँक मध्ये तुम्हाला ट्रीट केलं जातं तसं एसबीआय मध्ये कोणी करत नाही. साधा क्लर्क पदाचा माणूस सुद्धा तुम्हाला ओरडून बोलू शकतो, अशी ताकद आहे त्या बँकेची. ती बँक म्हणजे एसबीआय. कोणती? एसबीआय. या एसबीआय बँकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक, अध्यक्ष पदावर एका व्यक्तीची निवड करण्यात आली. कोणते? एसबीआयचे अध्यक्ष. एसबीआयचे अध्यक्ष म्हणून एका व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे चल्ला श्रीनिवासलू शेट्टी. काय नाव आहे? चल्ला
श्रीनिवासलू चल्ला श्रीनिवासलू शेट्टी असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांची नियुक्ती कुठे झालेली आहे? एसबीआयच्या अध्यक्षपदी. एसबीआय जी बँक आहे तिच्या अध्यक्षपदी. आता एसबीआय ही बँक कधी स्थापना झालेली आहे? या बँकेची स्थापना झाली 1955 ला. खरं पाहायला गेलं तर या बँकेची जी स्थापना झाली ती 1955 ला. हिचं नाव झालेलं आहे एसबीआय. 1955च्या आधी इम्पेरियल बँक म्हणून ओळखलं जातं. कोणतं? इम्पेरियल बँक. इम्पेरियल बँक होती 1955च्या आधी. 1955 ला हिचं इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि तिचं नाव केलं एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया. इम्पेरियल बँकची स्थापना कधी झाली होती? 1921 ला. कधी झाली होती? 1921 ला या बँकेची स्थापना झाली होती. आणि ही बँक सुद्धा तीन ज्या भारतातल्या पहिल्या प्रादेशिक बँक होत्या तीन, बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बॉम्बे, या तीन बँकांची मिळून इम्पेरियल बँक तयार झाली होती 1921 ला. त्यानंतर 1955 मध्ये या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि तिला नाव देण्यात आलं स्टेट बँक ऑफ इंडिया. आता आपण बघूया थोडस हे जे चल्ला श्रीनिवासलू रेड्डी आहेत, चल्ला श्रीनिवासलू शेट्टी, हे एसबीआय मध्ये यांना जवळपास 36 वर्षांचा अनुभव आहे. 36 वर्षांनी एसबीआय बँकेमध्ये काम केलेलं आहे. 36 वर्षांचा यांना अनुभव आहे. आता या एसबीआय बँकेत अध्यक्षपदासाठी काही वयोमर्यादा आहे का? आहे ना. वयोमर्यादा काय आहे? तर वयोमर्यादा अशी की या एसबीआय बँकेमध्ये वयवर्ष, तुमचं वयवर्ष 63 असेल तोपर्यंतच तुम्ही या बँकेत काम करू शकता. जसं आपण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचं बघतो, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा वयवर्ष 65 असेपर्यंत तुम्हाला काम करता येतं किंवा 3 वर्ष. त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये वयवर्ष 62 असेपर्यंत किंवा 3 वर्ष तिथं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आपण काम पाहता येतं. तसंच इथं वयोमर्यादा आहे किती? 63 वर्ष वयापर्यंत तुम्ही फक्त या बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहू शकता. एक तर 63 वर्ष तिथं काम करू शकतो. 63 वर्ष निवृत्ती झाली, ज्या व्यक्तीची निवृत्ती झाली ते व्यक्ती कोणते आहेत? पहिले 63 वर्ष जे वय त्यांची निवृत्ती झालेली आहे आणि त्याच्यानंतर कोणाची हे करण्यात आलेली आहे? चल्ला श्रीनिवासलू शेट्टी यांची नियुक्ती तिथं करण्यात आलेली आहे. आणि यांची जागा कोणी घेतलेली? कोणाची जागा घेतली? आणि 63 वर्ष वय झालं म्हणून कोण निवृत्त झालं? तर दिनेश खारा. दिनेश खारा हे जे व्यक्ती आहे, हे व्यक्ती अगोदर एसबीआय बँकेचे अध्यक्ष होते. यांची निवृत्ती झाली. यांची निवृत्ती झाल्यानंतर चल्ला श्रीनिवासलू शेट्टी यांची एसबीआय बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. इथं प्रश्न कसा येऊ शकतो की एसबीआय बँकेचे नवीन अध्यक्ष कोणाला बनवण्यात आलेले आहे? तर त्यांचं नाव काय आहे? चल्ला श्रीनिवासलू शेट्टी. आता नुकताच आपण बघतोय आपल्या भारतानं आयसीसी T20 वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेला आहे. रोहित शर्मा त्या टीमचा कॅप्टन होता. शेवटची ओव्हर आपल्याला माहिती हार्दिक पांड्याने टाकली आणि सगळ्यात जागतिक कॅच ज्या कॅचमुळे आपला भारताने वर्ल्ड कप जिंकला ती कॅच सूर्यकुमार यादवने घेतलेली आहे. पण याच वर्ल्ड कप मध्ये या काही गोष्टी सोडल्या त्यानंतरची एखादी गोष्ट जर लक्षात घ्यायची ठरली तर आयसीसी वर्ल्ड कप किती? आयसीसी वर्ल्ड कप T20 कोणता? T20चा जो वर्ल्ड कप आहे त्या T20च्या वर्ल्ड कप मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून किताब कोणाला भेटलेला आहे? प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. कोणता किताब आहे? प्लेयर ऑफ टुर्नामेंट हा जो किताब आहे हा कोणाला भेटलेला आहे? भारताचा बॉलर जो आहे जसप्रीत बुमराह. कोण? जसप्रीत बुमराह हा जो भारताचा बॉलर आहे याला हा किताब भेटलेला आहे. काय पदवी भेटली त्याला? की आयसीसी वर्ल्ड कप T20 2024. किती? 2024
या वर्षीचा जो आयसीसी वर्ल्ड कप झाला, या 2024च्या वर्ल्ड कप मध्ये जसप्रीत बुमराह जो आहे, जसप्रीत बुमराह याला भेटलेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड याला भेटलेला आहे. बरं, या शेवटची जी मॅच झाली, या शेवटच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे? प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड भेटलेला आहे विराटला, विराट कोहली. कोणाला भेटलेला आहे? विराट कोहली यांना तो प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड भेटलेला आहे. यांनी प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड यांनी विराट कोहली यांना देण्यात आलेला आहे या वर्षीचा. त्यानंतर यांनी किती बॉल मध्ये किती रन केले असं जर विचारलं तर विराटनं 59 बॉल मध्ये 76 रन केले होते. किती? 59 बॉल 76 रन हे विराटनं केलेले होते. त्यानंतर जसप्रीत बुमराह हा जो व्यक्ती आहे, हा जो बॉलर आहे आपला भारताचा, या बॉलरनं या पूर्ण टुर्नामेंट मध्ये किती विकेट घेतलेले आहेत? 15 विकेट. किती घेतलेले विचारलं, त्यांनी पूर्ण टुर्नामेंट मध्ये 8 मॅच मध्ये तो खेळला होता. 8 पैकी त्यानं 8 मॅच मध्ये 15 विकेट, म्हणजे प्रत्येक मॅचला 2 विकेट सरासरी जर पकडलं तर प्रत्येक मॅचला 2 विकेट या बॉलरनं आपल्याला दिलेला आहे. तसंच T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात जर पाहायचं झालं तर T20 वर्ल्ड कपचा जो इतिहास आहे, आतापर्यंत जेवढ्या मॅचेस T20 वर्ल्ड कप साठी खेळण्यात आलेल्या आहेत त्या संपूर्ण मॅच मध्ये जगातील भारत हा पहिला संघ ठरलाय. कोणता? इंडिया हा पहिला संघ ठरलाय ज्यानं एकाच स्पर्धेतला, एका स्पर्धा म्हणजे T20 वर्ल्ड कप ज्या वर्षी आयोजित केला जातो त्या वर्षीच्या पूर्ण जेवढ्या मॅच होत्या त्या मॅच मध्ये, पूर्ण मॅच मध्ये 8 मॅचेस जिंकणारा आपला भारत हा जगातील पहिला संघ यावर्षी ठरलेला आहे. त्यानंतर वळूया आपण पुढच्या मुद्द्याकडं. याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो आपल्यासाठी एकदम महत्वाचा आहे, ते म्हणजे राज्यपाल पद जे असतं घटनेतलं कोणतं पद? राज्यपाल पद. या राज्यपाल पदावर नुकतीच CP राधाकृष्णन, कोण? CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली. कोण आहे? CP राधाकृष्णन यांची नियुक्ती कुठे करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आता याच्या अगोदर कोण होतं जर असं विचारलं तर रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. आणि त्याच्या अगोदर जर कोण होतं विचारलं तर त्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगतसिंग कोश्यारी, जे कायम आपल्या विधानांमुळे चर्चेत राहत होते, ते होते. तर सध्या कोण आहेत आता महाराष्ट्राचे राज्यपाल? CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली. यांची नियुक्ती कधी करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून? तर यांची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली 31 जुलै 2024. कधी? 31 जुलै 2024 ला यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली आहे. आणि यांना शपथ कोणी दिलेली आहे? नियुक्ती कोणी केली? राष्ट्रपतीकडून नियुक्ती केली जाते राज्यपालाची. कोणाकडून? राष्ट्रपती. राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करत असतात. आणि या नियुक्तीसाठी घटनेत कोणतं कलम दिले? कलम 155 जे कलम आहे या कलमांतर्गत राष्ट्रपती कोणाची नियुक्ती करतात? तर राज्यपालाची नियुक्ती करतात. कोणाची करतात? राज्यपालाची. घटनेतील कलम 155 नुसार राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. राज्यपालांचं कलम 155 आहे असं मी मुळीच म्हटलं नाही. राज्यपालांची नियुक्ती करण्यासाठी जे राष्ट्रपतींना अधिकार आहे ते घटनेत कलम दिलेले 155. राज्यपालांचं कोणतं कलम आहे की राज्याचा एक राज्यपाल असेल तर ते 153. मग ते एका राज्याचे असू शकतात, 2 राज्यांचे असू शकतात, किंवा एक राज्य किंवा एक केंद्रशासित प्रदेश दोघांचा मिळून एक राज्यपाल असू शकतो अशी घटनेत तरतूद आहे. त्यानंतर कलम 153 नुसार राज्यांसाठी राज्यपाल असतो. त्या राज्यपालाची नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपती करतील. ही घटनेच्या कलम 155 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि यांची जी शपथ आहे, यांची जी शपथ आहे ती घटनेच्या कलम 159 मध्ये देण्यात आलेली आहे. कलम 159 नुसार राज्यपालांना शपथ देण्याचं काम सुद्धा राष्ट्रपती करत असतात. आता हे महाराष्ट्र राज्याचे जे राज्यपाल आहे CP राधाकृष्णन हे कितवे राज्यपाल आहे जर असं विचारलं तर हे महाराष्ट्र राज्याचे 25वे राज्यपाल आहेत. कितवे? 25वे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे आहेत. मग 24वे राज्यपाल कोण? हा मूळ प्रश्न येऊ शकतो कधी कधी, कारण एकाच वर्षात 2 बदली झालेले आहेत. तर 24वे राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस. आणि आता 25वे कोण आहेत?
सीपी राधाकृष्णन. सीपी राधाकृष्णन मूळचे कुठले आहेत? सीपी राधाकृष्णन मूळचे कुठले आहेत? तामिळनाडू. तामिळनाडू राज्याचे हे मूळचे राहणारे तामिळनाडू राज्याचे आहेत. आणि आपल्या राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारण्या अगोदर सीपी राधाकृष्णन यांच्याकडे कोणत्या राज्याचा राज्यपाल पदाचा पदभार होता असा जर प्रश्न विचारला ते आपल्या राज्याचे राज्यपाल होण्याआधी सीपी राधाकृष्णन कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? झारखंड या राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम आपल्या इकडे येण्याच्या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील एका व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यपाल म्हणून. कुठे? राजस्थान इथे. कुठे नियुक्ती करण्यात आलेली आहे? राजस्थान इथे नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची राज्यपाल म्हणूनच. त्या व्यक्तींचं नाव काय आहे असं जर विचारलं तर त्या व्यक्तींचं नाव आहे कोणते? राजस्थानचे राज्यपाल आहे. राजस्थान मी अर्ज लिहितो शॉर्ट फॉर्म मध्ये. राजस्थानचे राज्यपाल म्हणून त्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या व्यक्तींचं नाव आहे हरिभाऊ किसन बागडे. काय नाव आहे त्यांचं? हरिभाऊ किसन बागडे असं त्या व्यक्तींचं नाव आहे. हरिभाऊ किसन बागडे. हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती कुठं करण्यात आलेली आहे? आता राजस्थानचे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली आहे. बीजेपीच्या पक्षांतर्गत आहेत. बीजेपीच्या पक्षाचे हे मोठे नेते होते. त्यानंतर 2014 ते 2019 यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलेले. महाराष्ट्र राज्याची कोणते? विधानसभा अध्यक्ष. महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष म्हणून पण सुद्धा हरिभाऊ बागडे यांनी काम पाहिलेले 2014 ते 2019 या काळात. त्यावेळेस त्यांची निवड जी झाली होती ती कशी झाली होती? बिनविरोध निवड झाली होती. बिनविरोध त्यांची निवड या पदावर करण्यात आलेली होती. कोणत्या पदावर बिनविरोध निवड झाली होती? तर त्यांची निवड झाली होती बिनविरोध निवड विधानसभा अध्यक्ष. कोणत्या काळात? 2014 ते 2019 या काळात. ते पक्ष कोणत्या पक्षाशी निगडीत आहेत? बीजेपी. नाव हरिभाऊ किसन बागडे. आणि मतदारसंघ जर विचारला तर मतदारसंघ कोणता आहे त्यांचा? फुलंब्री मतदारसंघ आहे. फुलंब्री हा जो तालुका आहे या तालुक्यामधनं ते आमदार म्हणून निवडून आले होते 2024 ते 2014 ते 2019 या काळात. आणि त्यानंतर ते विधानसभेचे अध्यक्ष होते. आता सध्या ते राज्यपाल आहेत. कोणत्या राज्याचे? राजस्थान या राज्याचे ते राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. यांचा जन्म कधी झाला जर असं विचारलं तर 4 मे 1957 यांचा जन्म आहे. कोणाचा? हरिभाऊ बागडे यांचा जन्म नाही यांचा जन्म जो आहे तो हरिभाऊ बागडे यांचा जन्म जो झालेला आहे तो 17 ऑगस्ट 1944 ला आहे. जन्म कधी आहे? 17 ऑगस्ट 1944 चा यांचा जन्म आहे. कोणाचा? हरिभाऊ बागडे यांचा. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया की नियुक्त्या आपण बघतोय. पूर्ण महत्वाच्या ज्या नियुक्त्या 2024 मध्ये झालेल्या आहेत त्या नियुक्त्या बघतोय. त्याच्यामध्ये आपण बघितलं आतापर्यंत राज्याचे पोलीस महासंचालक कोण झालं, त्यानंतर आयसीसी वर्ल्ड कप मध्ये प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोणाला भेटला किताब, त्यानंतर एसबीआयचे अध्यक्ष बघितले आपण, 2 राज्याचे राज्यपाल सुद्धा बघितलेत. त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा पुढचा जो आहे तो आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष कोण? राष्ट्रीय वैद्यकीय आयोग. याचे अध्यक्ष सध्या बदललेले आहेत. यांच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली? BN गंगाधर. कोणाची निवड झालेली? BN गंगाधर यांची निवड या ठिकाणी झालेली. आता हे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग जो आहे यांनी जागा कोणाची घेतलेली? तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. कोणतं? मेडिकल काउन्सिल ऑफ
इंडियाची जागा या आयोगानं घेतलेली आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची जागा आयोगानं घेतलेली. कधी घेतलेली आहे? 25 सप्टेंबर 2020 रोजी. 25 सप्टेंबर 2020 ला हा जो आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन झालं होतं, त्याची जागा सध्या घेतली राष्ट्रीय वैद्यकीय आयोग. त्याचे अध्यक्ष कोण झाले? BN गंगाधर. आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग जो आहे, या आयोगाचं काम काय हे जर महत्वाचं लक्षात घ्यायचं ठरलं तर वैद्यकीय संस्था ज्या असतात, वैद्यकीय संशोधन असतात, वैद्यकीय शाळा असतात, त्यानंतर वैद्यकीय मेडिकल कॉलेज असतात, या सगळ्या कॉलेजचं, सगळ्या संस्थांचं नियमन करण्याचं काम कोणाकडे असतं? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे याचं काम दिलेलं असतं. त्याचे अध्यक्ष सध्या झालेले आहेत BN गंगाधर, हे त्याचे अध्यक्ष झालेले आहेत. वळूया पुढच्या मुद्द्याकडे. मित्रांनो, या सगळ्या ज्या नियुक्त्या देतोय तुम्हाला सांगतोय आता, त्या सगळ्या नियुक्त्यांची PDF तुम्हाला विथ क्वेश्चन फ्रेम करून भेटणार आहे आपल्या टेलिग्रामच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, तिथे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आपण. त्या टेलिग्राम चॅनल मध्ये आपण सगळे विथ क्वेश्चन PDF टाकणार आहोत. त्यामुळे तुम्ही आता सध्या नुसता व्हिडिओ बघितला तरी चालेल, फक्त बघून नीट ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घेताय फुकट खास सगळं काय ताण आहे तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. पुढचं जर नियुक्ती आहे आपली, तर पुढची नियुक्ती जी करण्याची आहे ती कोणती नियुक्ती आहे? भारतातील पहिलं AI विद्यापीठ आहे. कोणतं? भारतातील पहिलं AI विद्यापीठ. पहिले AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ. हे भारतातील पहिलं AI विद्यापीठ. हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण भारतातील पहिलं AI विद्यापीठ जर कुठं स्थापन झालेलं तर कोणत्या राज्यात स्थापन झालेले? महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जर विचारलं स्पेसिफिक कोणत्या जिल्ह्यात विचारलं तर रायगड. रायगडमध्ये जर स्पेसिफिक विचारलं कुठं तर कर्जत. आता कर्जतच्या कोणत्या डोंगरात झालं हे विचारू नका, फक्त ते माहित नाही मला. भारतातलं पहिलं AI विद्यापीठ जे स्थापन झालं ते कुठे झालं? महाराष्ट्रात स्थापन झालं. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात? रायगड जिल्ह्यात. रायगडमध्ये कोणत्या ठिकाणी? कर्जत या ठिकाणी AI विद्यापीठ स्थापन झालेले. आणि AI विद्यापीठाचे जे पहिले कुलगुरू कोण असतील तर याचे पहिले कुलगुरू डॉक्टर सायमन मॅक असं यांचं नाव आहे. डॉक्टर सायमन मॅक असं या व्यक्तीचं नाव आहे, जे पहिले विद्यापीठाचे कुलगुरू झाले. कोणतं विद्यापीठ? भारतातील पहिलं कोणतं? AI. कोणतं? लक्षात ठेवा, AI हे जे विद्यापीठ आहे AI विद्यापीठ, याचे पहिले कुलगुरू कोण आहे? डॉक्टर सायमन मॅक. डॉक्टर सायमन मॅक. आणि स्थापन कुठं झालं? कर्जत मध्ये. कर्जत कुठं? रायगडमध्ये. रायगड कुठं? महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुठं? भारतात. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. महाराष्ट्राचे जे मुख्य सचिव आहेत, मुख्य सचिव कोण असतात? जे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय कामकाजात मदत करत असतात. हे जे मुख्य सचिव आहे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून एका व्यक्तीची निवड करण्यात आलेली. कोण? महाराष्ट्राचे मुख्य सचिव. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून एका व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे. त्या व्यक्तींचं नाव आहे सुजाता सौनिक. काय नाव आहे? सुजाता सौनिक. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे? सुजाता सौनिक. सुजाता मस्तानी नाही, सुजाता सौनिक असं त्यांचं नाव आहे. आणि यांचं जे मुद्दा महत्वाचा का बरे? कारण या पदावर जाणाऱ्या पहिल्याच महिला आहे. परत एकदा, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर जाणाऱ्या पहिल्या महिला कोण? रश्मी शुक्ला. आणि दुसरा हा मुद्दा येतोय महिलांच्या बाबतीत. महिला सबलीकरण म्हटलं, आयोग याच्यावर जास्त भर देतं, तर सुजाता सौनिक या पहिल्याच महिला अशा आहेत ज्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. आता हे जे सुजाता सौनिक 1987च्या बॅचच्या, कधीच्या? 1987च्या बॅचच्या IAS अधिकारी. कोण आहे? IAS. या पदावर जाण्यासाठी IAS दर्जाचा व्यक्ती पाहिजे. IAS अधिकारीच या पदावर जाण्यासाठी पाहिजे. त्यामुळे या 1987च्या बॅचच्या IAS आहेत. आणि आपल्या प्रशासनातलं पूर्ण प्रमुख पद कोणतं असतं? तर हे महाराष्ट्र प्रशासन
प्रशासनातील प्रमुख पद, राज्याच्या प्रशासनातील प्रमुख पद जर कोणतं असतं तर ते असतं मुख्य सचिव. कोणतं आहे? राज्याचे मुख्य सचिव. हे कोण असतात? आपल्या महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनातील प्रमुख पद या पदाला आपण म्हटलं जातं. सुजाता सौनिक यांनी कधीपासून हे झालेले आहेत तर 1 जुलै. कधी? 1 जुलै 2024 ला या पदावर यांची नियुक्ती करण्यात आलेली. 1 जुलै 2024 ला या पदावर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर आता पुढे जाऊ आपण. आपल्या सर्वांचे लाडके गृहमंत्री अमित शहा जे त्यांचे सुपुत्र जय शहा यांची सुद्धा नियुक्ती एका ठिकाणी झालेली आहे. त्यांची नियुक्ती कुठे झाली? ICC चे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली. कोण? जय शहा. जय शहा यांची नियुक्ती काय म्हणून करण्यात आलेली आहे? ICC इंटरनॅशनल क्रिकेट कमिटी याचे कोण आहेत? ते अध्यक्ष राहणार आहेत. आता यांनी पदभार कधी स्वीकारला या पदाचा? तर 1 डिसेंबर 2024 पासून यांनी पदभार या पदाचा स्वीकारला. 1 डिसेंबर 2024 पासून यांनी या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. जय शहा हे झालेले यांच्या बरं आता जय शहा जे झालेत हे ICC चे जेवढे अध्यक्ष झालेत ना भाऊ, तेवढ्या सगळ्या अध्यक्षांमध्ये सगळ्यात कवळे अध्यक्ष कोण आहेत? जय शहा आहेत. त्यानंतर आता जर जय शहा हे भारतीय व्यक्ती जर ICC चे अध्यक्ष झाले तर यापूर्वी अशी घटना झालेली आहे का कोणी भारतीय व्यक्ती ICC चे अध्यक्ष झाले? तर बरोबर, जय शहा 5वे भारतीय व्यक्ती आहे जे ICC चे अध्यक्ष झाले. याच्या अगोदर 4 अध्यक्ष होऊन गेले. त्यांचे इयर आणि नाव सांगतो तुम्हाला. पहिले अध्यक्ष जे झाले ICC चे भारतीय व्यक्ती जगमोहन दालमिया असं नाव आहे यांचं. काय नाव आहे? जगमोहन दालमिया. हे कधी होते? 1997 ते 2000. दुसरं नाव आहे शरद पवार. दुसरं नाव काय आहे? शरद पवार. महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण या व्यक्तीच्या नावामागं फिरतं, या व्यक्तीच्या अवतीभोवती फिरतं असं म्हटलं जातं. ते होते ICC चे अध्यक्ष 2010 ते 2012. त्यानंतर तिसरे अध्यक्ष कोण झालेत? एन श्रीनिवासन. तिसरे अध्यक्ष कोण आहे? एन श्रीनिवासन. हे कधी झाले? 2014-2015 या काळात होते, 1 वर्ष. त्यानंतर चौथे अध्यक्ष कोण आहे? शशांक मनोहर. हे किती ते किती होते? हे होते 2015 ते 2020 या काळात. 2020 या काळात हे ICC चे अध्यक्ष होते. आता यानंतर हा महत्वाचा प्रश्न समजला सगळ्यांना, तेवढं लक्षात घ्या फक्त. ICC चे अध्यक्ष सध्या कोण झालेले? जय शहा यांची नियुक्ती झालेली आहे. 1 डिसेंबर 2024 पासून हे ICC चे अध्यक्ष राहणार आहे. आणि ICC च्या आतापर्यंतच्या अध्यक्षांमध्ये सर्वात तरुण अध्यक्ष, सर्वात कवळे अध्यक्ष कोण आहे? जय शहा हे अध्यक्ष राहणार आहेत. जय शहाच्या अगोदर 4 भारतीय व्यक्तींनी ICC चे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. पहिलं जगमोहन दालमिया 1997 ते 2000. दुसरं शरद पवार 2010 ते 2012. 3 नंबरला एन श्रीनिवासन 2014 ते 2015. आणि चौथं जे आहे शशांक मनोहर 2015-2020 या काळासाठी यांनी ICC चे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. वळूयात आपण पुढच्या मुद्द्याला हात घालूयात. जास्त वेळ तर क्रिकेटमध्ये थांबण्यात काही अर्थ नाही. आता पुढच्या मुद्द्याला आपण हात घालूया. भारताचे नवे कॅबिनेट सचिव कोण? भारताचे नवे कॅबिनेट सचिव. भारताचे नवे कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? T.V. सोमनाथन. हे जर लक्षात राहिले नाही
तर त्याची ट्रिक हे लक्षात ठेवायची, ते सांगतो. कॅबिनेट म्हणजे काय असतं? आपलं कॅबिनेट मंत्रिमंडळ आपण कुठं बघतो? आपण दिल्लीला जाऊन बघत नाही, आपण आपल्या घर बसल्या टीव्ही वरून बघतो. त्याच्यावरूनच लक्षात ठेवायचं भारताचे नवे कॅबिनेट सचिव कोण झाले? टीव्ही सोमनाथन, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे टीव्ही सोमनाथन जे भारताचे नवे कोण झाले? कॅबिनेट सचिव झाले. हे कॅबिनेट सचिव म्हणजेच कोण असतात? भारताचे सर्वोच्च नागरी सेवेमधले अधिकारी, भारताचे सर्वोच्च नागरी सेवक, भारताचे सर्वोच्च नागरी सेवक हे असतात. कोण असतात? कॅबिनेट सचिव जे असतात भारताचे सर्वोच्च नागरी सेवक म्हणून हे असतात. हे कोणाला जबाबदार असतात बरं यांच्या कामासाठी? तर थेट पंतप्रधानांना जबाबदार असतात. जबाबदार कोणांना? थेट पंतप्रधानांना हे जबाबदार असतात. आणि यांचा कार्यकाल जर विचारात घेतला तर कार्यकाल यांचा कसा असतो? 2 वर्षाचा असतो यांचा कार्यकाल. परंतु यांचा कार्यकाल जो आहे तो 2 वर्षाचा असतो. परंतु जो भारतीय सेवा नियमन कायदा आहे, कोणता? भारतीय सेवा नियमन कायदा 1958 नुसार यांचा कार्यकाल 4 वर्षासाठी आपल्याला एक्सटेंड करता येतो, 4 वर्षासाठी वाढवता येतो. या मुद्द्यातलं फास्ट अँड फॉरवर्ड मध्ये परत एकदा रिवाइज करून घेऊ. भारताचे नवे कॅबिनेट सचिव कोण झालेले आहेत? टीव्ही सोमनाथन, भारताचे सर्वोच्च नागरी सेवक म्हणून यांना म्हटलं जातं. जबाबदार थेट पंतप्रधानांना राहतात. कार्यकाल 2 वर्षाचा असतो. आणि भारतीय सेवा नियमन कायदा 1958 नुसार यांचा कार्यकाल परत 4 वर्षासाठी आपल्याला वाढवता येतो. आपला आजचा शेवटचा मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनरक्षक हे पद जे महाराष्ट्राचे कोण? प्रधान मुख्य वनरक्षक. महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन संरक्षक जे आहेत, या पदावर एका महिलेची नियुक्ती पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे. हे सुद्धा त्याच व्यक्तीतलं नाव आहे. त्या महिलेचं नाव काय आहे? श्रीमती शोभिता विश्वास, असं या महिलेचं नाव आहे. या पदावर सुद्धा जाणाऱ्या म्हणजे महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन संरक्षक या पदावर जाणाऱ्या सुद्धा या पहिल्याच महिला आहे. आपण या अगोदर 2 महिला बघितल्या, रश्मी शुक्ला, सुजाता सौनिक, आणि तिसरी महिला या गटात सामील होणारी कोण झाली आता? श्रीमती शोभिता विश्वास, ज्या महाराष्ट्रातल्या पहिल्यांदाच संरक्षक या पदावर पोहोचलेल्या आहेत. आणि या ज्या आहेत महाराष्ट्राच्या शोभिता विश्वास जे आहेत ते 1988च्या बॅचल्या वनसेवेतील अधिकारी होते. 1988 ची बॅच त्यांची, त्या बॅचच्या त्या वनसेवेतील अधिकारी होत्या. आणि यांच्या अगोदर जर कोणी विचारलं की शोभिता विश्वास यांच्या अगोदर वनरक्षक पद कोणाकडे होतं, तर ते वनरक्षक जे पद आहे शैलेश टेंभुर्णीकर यांच्याकडे हे पद होतं. शॉर्ट मध्ये सांगतो परत एकदा, महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन संरक्षक जर कोणाला करण्यात आलं तर श्रीमती शोभिता विश्वास यांना करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 1988च्या बॅचच्या त्या वनसेवेतील अधिकारी होत्या शैलेश टेंभुर्णीकर, यांच्या अगोदरचे वन संरक्षक प्रधान मुख्य वन संरक्षक होते. आणि प्रधान मुख्य वन संरक्षक या पदावर जाणाऱ्या पहिल्याच महिला कोण आहे? तर शोभिता विश्वास या पहिल्याच महिला आहेत ज्या या पदावर गेलेल्या आहेत. धन्यवाद मित्रांनो. आजचा जो आपला नियुक्त्यांचा जो व्हिडिओ होता तो आता आपण इथं स्टॉप करतोय. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन काही मुद्दे घ्यायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करून सांगत राहा. धन्यवाद.